अंकाचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे। या वृत्तपत्राचे राजे पाटील व आजे पाटील देखील मान्यवरांसोबत आहेत। स्वर्गीय उदय वाघ यांच्यावरील एक विशेष अंक दैनिक लोकशाही। धन्यवाद। स्वर्गीय उदय भिकनराव वाघ। बापू, आज तुमचा प्रथम स्मृती दिन दिनांक 28 नोव्हेंबर 2019 रोजी आमच्यातून निघून गेला। वयाच्या फक्त 54व्या वर्षी ही काय जाण्याची वेळ आणि हे काय वय होतं बापू। अजूनही मन मानायला तयार नाही की तुम्ही आमच्यात नाही। एवढी घाई का केली तुम्ही? अजून तर अनेक लढाया जिंकायच्या होत्या, अनेक विजय मिळवायचे होते, पण तुमचा हा वसा आम्ही स्मिता त्यांच्या पाठीशी राहून पूर्णत्वास मिळणार आहोत। वर्षभरात बापू असा एकही दिवस मावळला नाही ज्या दिवशी तुमची आठवण आली नाही, की तुमच्याबाबत चर्चा झाली नाही। राजकारणाच्या विषयाच्या पलीकडच्या खूप साऱ्या आठवणी आम्ही जपून ठेवल्या आहेत बापू। बापू, तुमची आठवण हा नित्य नवा अनुभव आहे। बापू, तुमची आठवण हा नित्य नवा अनुभव आहे। कधी उसळणारं वादळ तर कधी वाकळीवरचं दव आहे। बापू, तुमची आठवण हा नित्य नवा अनुभव आहे। कधी उसळणारं वादळ तर कधी पाकळीवरचं दव आहे। सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे लढवय्या, लोकांचे मार्गदर्शक, कार्यकर्त्यांचे व एकत्र कुटुंबाचे आधारस्तंभ, एक दिलदार व रसिक दोस्त आणि विजन असलेले राजकारणी, असे बहुआयामी तुम्ही तुमची अचानक व धक्का देणारी एक्झिट मनाला चटका लावून गेली। राजकारणातील एक झंझावा, एक वादळ 28 नोव्हेंबर 2019 रोजी शमलं, शांत झालं। बापू, तुमच्यासारखे जीवन लोकांच्या अचानक जाण्याने डोक्यावरचं छप्पर नाहीसं होतं आणि पायाखालची जमीन देखील सरकते। बापू म्हणजे कार्यकर्त्यांसाठी उभा राहणारा व कार्यकर्त्यांना उभा करणारा नेता होते। कार्यकर्त्यांनाच नव्हे तर त्यांच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येकाला त्यांचा लळा लागत असे। अशा या स्वर्गीय उदयजी वाघ यांचा प्रथम स्मृती देण्यासाठी आपण इथे एकत्र जमलो आहे। मी मान्यवरांना इथं आमंत्रित करतो आणि त्यांना विनंती करेन की आपण आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत। सुरुवातीला पत्रकार संघातर्फे श्री संजय पाटील, पत्रकार संघातर्फे संजय पाटील। एक पत्रकार, सच्चा मित्र, राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ता उदय बापूला अभिवादन करतो। उदय बापूंच्या स्मरणार्थ या शोकसभेला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व क्षेत्रातील नागरिक, उदय वाघ
ही एक व्यक्ती नव्हती, एक व्यक्तिमत्व होतं. व्यक्ती जगते, संपून जाते, परंतु व्यक्तिमत्व कायम स्मरणात राहतं. आणि हे व्यक्तिमत्व होतं म्हणूनच आज 1 वर्ष उलटल्यानंतर सुद्धा त्यांच्या स्मरणार्थ शोकसभेला एवढी मोठी गर्दी या ठिकाणी जमलेली आहे. शरददादांनी पहिलं नाव पत्रकार संघातर्फे घेतलं, कारण उदय वाघ यांच्या कारकिर्दीची सुरुवात पत्रकारितेपासून झाली होती. 1989-90च्या काळात गावठणी पासून उदय बापूंनी पत्रकारितेला सुरुवात केली. त्यावेळेस उदय बापू, मी आणि अजित मुठे आम्ही गावठणीला पत्रकारिता शिका उपसंपादक म्हणून त्या ठिकाणी काम केलं. आणि अतिशय धडपड करत, तळमळ करत बापूंनी त्याच सोबत आपली राजकीय कारकीर्द सुद्धा सुरू केली. बापू एक धूर्त मुत्सद्दी राजकारणी होता. अगदी म्हणतात ना की एखाद्या व्यक्तीचा डावा मेंदू सुद्धा काम करतो, त्याप्रमाणे उदय बापूचा डावा मेंदू सुद्धा काम करत असे. आम्ही अनेकदा असं बसलेलं असायचो. एका वेळेस 2 जणांशी बोलताना समोर पत्रकार बसलेले असायचे, बाजूला कोणीतरी बसलेलं असायचं, परंतु बापू बोलत असताना त्यांचे डोळे आणि त्यांचे कान समोर सुद्धा असायचे. सहज पत्रकारांनी एखादी कोटी केली तर लगेच 5 मिनिटांनी त्यांचं संभाषण आटोपल्यानंतर ते विचारायचे काय म्हणत होता. इतकं बारीक लक्ष त्यांचं असायचं. चौफेर की शेजारी काय बोलतोय, आपण समोरच्याशी काय बोलतोय, अगदी चौबाजूला नियंत्रण या व्यक्तीचं होतं. नवनवीन काहीतरी समाजासाठी करायचं हे बापूचं नेहमी ध्येय असायचं. आणि हे करत असताना बापू अनेकांना सल्ले विचारायला सुद्धा कमीपणा त्यांना जाणवत नव्हता. अगदी वयाच्या लहान व्यक्तीला आणि ज्येष्ठ वयोवृद्धाला सुद्धा सोबत घेऊन चालणारा हा असा एकमेव राजकीय नेता होता की ज्याला वयाचं बंधन नव्हता. कमी वयाचा कार्यकर्ता सुद्धा बापूंशी तेवढ्याच जवळपणे वागायचा आणि ज्येष्ठ वयस्कर व्यक्ती सुद्धा बापूंना त्याच पद्धतीने. आम्ही काय बापूला म्हणायचो की बापू तू आहे ना गारुडी, तुझं राजकारण कोणाला समजत नाही. त्या गारुडीकडे कसा पेटारा असतो तर त्या पेटाऱ्यात काय काढेल असं समजत नव्हतं. त्याप्रमाणे आमच्या उदय बापूकडे जादूचा पेटारा होता. राजकीय शत्रू असला तर त्या पेटारात त्याला फणकाळलेला नागोबा दाखवायला सुद्धा बापू घाबरायचा नाही. आणि अगदी आपल्या जवळचा असेल तर त्या पेटाऱ्यातनं गुलाबाचं फूल सुद्धा काढायला बापू मागे पुढे पाहत होता. अगदी ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या याच्याप्रमाणे जागेवर ठेवणारा हा नेता होता. अनेक राजकीय स्वप्न बापूंनी पाहिले होते. बापू अनेकदा आक्रमक व्हायचे आणि ज्यावेळेस बापू अनेकदा आक्रमक व्हायचे त्यावेळेस आमच्या स्मिताताई त्यांना हळूच कंट्रोल पण करत होत्या. म्हणजे राजकीय समतोल साधण्याचं काम या वाघ दाम्पत्यांनी केलेलं आहे. अगदी पक्ष असो, इतर पक्ष असो, सर्व क्षेत्रामध्ये यांनी आपला प्रभाव निर्माण केला होता. नुसतं राजकीय व्यक्तींचे किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यांचे कामं करावे असं नव्हे, तर समाजातील सर्व क्षेत्रांच्या व्यक्तींच्या कामांसाठी त्यांची धडपड होती. आणि कोणी सांगितलं की बापू ही खूप मोठी समस्या आहे, कसलाही विचार न करता दोघं दाम्पत्य गाडी काढायचे, मुंबईला जाऊन त्या व्यक्तीला न्याय देण्याचा काम करत असे. बाजार समिती, पंचायत समिती या अनेक संस्थांवर बापूंनी पक्षाच्या माध्यमातून भाजपचं वर्चस्व निर्माण केलं होतं. पक्ष बाजूला ठेवला तर एक सामाजिक न्याय देण्याचं काम बापूंनी नेहमीच केलेलं आहे. आणि हेच बापूंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्मिताताई आज धडपड करीत आहेत. निश्चितच त्यांचं सामाजिक कार्य पूर्ण करण्यासाठी आपण सर्व मिळून सर्व क्षेत्रातील व्यक्ती स्मिताताईच्या पाठीशी राहू आणि बापूंचं स्वप्न पूर्ण करूया एवढीच अपेक्षा करतो. धन्यवाद. धन्यवाद. वक्त्यांनी मनोगत व्यक्त करताना अगदी मोजके आणि थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचे.
सरपंच डांगर बुद्रुक, चेअरमन विकास सोसायटी, अभाविपचे अमान्य तालुका शहर मंत्री, जळगाव जिल्हा अभाविप संघर्ष प्रमुख, जळगाव जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस, युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य, युवा मोर्चा प्रदेश चिटणीस, युवा मोर्चा केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, गोव्याचे राज्य प्रभारी, 2 वेळा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस, 2 वेळा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष, संचालक शेतकी संघ, संचालक दूध संघ, संचालक जिल्हा बँक आणि सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अमळ अशी एकूणच विविध संस्थांमधून राजकीय वाटचाल बापूंनी केली. आताशा कुठे त्यांच्या कर्तृत्वाचा व राजकीय आवाक्याचा आलेख उंचवायला लागला होता. पण काळ आणि वेळ फार कठोर असतात मित्र हो, आणि त्यांनीच बापूंचा घात केला आणि आमच्यातून बापूंना हिरावून नेलं. यानंतर मी शिवसेनेतर्फे डॉक्टर राजेंद्र पिल्लई यांना विनंती करेन. आज या ठिकाणी उपस्थित तसं म्हटला तर 1 वर्षाने सुद्धा हा काळा दिवसच असा मला वाटतो. ज्या बापूंच्या चांगल्या कार्यासाठी ही एवढी अमाप गर्दी जमते, त्यात बापूंना श्रद्धांजली देण्यासाठी 1 वर्षाने का असेना आज सर्वांना उपस्थित राहावं लागतंय. प्रत्येकाचं मन या ठिकाणी कठोर असतं, परंतु नीतीचा मनात वेगळंच ठरलेलं असतं. संपूर्ण जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात संघटन कौशल्य असलेला, कार्यकर्त्यांचा गोतावळा असलेला हा उमदा नेता आज आपल्यातून जाऊन 1 वर्ष झालं. बापूंकडे बघितलं तर नेहमी स्मित हास्य, स्मित हास्यामध्ये बापूंना जर काम सांगितलं तर बापूंचं फक्त स्मित हास्य असं प्रत्येकाला वाटायचं माझं काम होणारच. फक्त 2-4-5% जे जाणकार होते त्यांना वाटायचं की बापूच्या हसण्यात थोडस कमी वाटतंय कुठेतरी, आणि नक्कीच त्याला लक्षात द्यायचं की आपलं काम थोडं होणार नाही. असं आहे, असं उमद नेतृत्व बापू आज या ठिकाणी निघून गेलेलं आहे. बापूंच्या जाण्याने तसं पाहिलं तर संजय पाटलांनी सांगितलं की जिल्ह्यातलं नव्हे संपूर्ण पंचक्रोशीतलं हे गारुडी नेतृत्व, जादूगार नेतृत्व आज या ठिकाणी आवडलेलं आहे. नाव हा आमच्या या सेना भाजपच्या 25 वर्षाच्या युतीचं मित्र 1 वर्षापर्यंत. जरी एक युती संपली तरी बापू बद्दलची आमची मैत्री आजही तशीच चिरंतन आहे. कारण त्या व्यक्तीने ही मैत्रीता आमच्यात अतिशय चांगली जोपासली होती. बापूंच्या जाण्याने बापूंचे जे बछडे होते, मी बछडेच म्हणत त्यांना, कारण एवढा गोतावळा निर्माण करणं खरोखर कठीण असतं. बछडे सर्व या ठिकाणी बेदखल झाले, हवालदिल झाले. परंतु वहिनींचं कौतुक करावं लागेल की एवढा मोठा आघात झाल्यावर सुद्धा नावात वाघ असलं तरी खऱ्या अर्थाने वाघीण म्हणून वहिनी पुन्हा उठल्या आणि आज हा सर्व गोतावळा त्यांच्या सोबत आहे. बापूंचं स्मारक आज या ठिकाणी उभं राहिलं. संकल्पना आदरणीय दादांची होती, साहेबा दादांची, परंतु ती पूर्तता करण्यासाठी त्या बछड्यांनी या ठिकाणी आज ती पूर्तता केलेली आहे. बापूंना विसरता येणं अजिबात शक्य नाही. 1.5 वर्षापूर्वी आमच्यातला आमचा नेता अनिल आव्हाड, जो बापूंसोबत उपसभापती होता, त्याच्या या निधनाच्या वेळेस बापूंना म्हटलं, बापू आपला तरुण मित्र गेला. बापू त्यावेळेस सुद्धा हसले की डॉक्टर, कोणाचं कसं कधी होईल हे आपल्या हाती नसतं, कोणावर काय वेळ येईल ही कोणाला माहिती नसते. कदाचित बापूंना त्याची जाणीव त्यावेळेस झाली असेल आणि 1.5 वर्षांनी हा मोठा प्रसंग सर्व मित्रांवरती या ठिकाणी आलेला आहे. मी आम्हाला शिवसेनेच्या वतीने तसंच जिल्ह्याच्या वतीने बापूंच्या या 1 वर्षाच्या पूर्ण याला या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि वहा कुटुंबासोबत जरी आमची वरची मैत्री संपली असेल तरी वैयक्तिक मित्र म्हणून
आणि वैयक्तिक सूचना म्हणून त्यांच्याशी नक्कीच आम्ही त्यांच्या पाठीशी राहू ही बापूंना या ठिकाणी आम्हाला शिवसेनेच्या वतीने सदिच्छा. ओम शांती, जय मा. धन्यवाद डॉक्टर. उदय बापू म्हणजे हसतमुख चेहरा, भेदक नजर, आकर्षक व आपलंसं करणारं व्यक्तिमत्व होतं. पण संघर्ष हा बापूंचा स्थायी भाव, मूळ स्वभाव. ते नेहमी म्हणत की जितना कठीण संघर्ष होगा, जितना कठीण संघर्ष होगा, जीत उतनी ही शानदार होगी. यानंतर मी ॲडव्होकेट शकील काझी यांना विनंती करेन की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं. ॲडव्होकेट शकील काझी. ॲडव्होकेट शकील काझी. आजच्या या आपल्या अंबरनाथ तालुक्यातील एक प्रखर नेतृत्व त्यांच्या निधनाला 1 वर्ष आज रोजी पूर्ण झाले. बापूंचा आणि माझा संबंध, माझे मोठे बंधू, त्यांचे क्लासमेट. बापू ज्यावेळेस अंबरनाथला शिक्षण घेत होते त्यावेळेस त्यांचं आमच्याकडे येणं जाणं होतं आणि मला ते लहान असल्या कारणाने शक्या म्हणायचे. शकील नाव आहे, शक्या, प्रेमाने शक्या म्हणायचे. 2004 साली आम्ही एका कामानिमित्त दिल्लीला सोबत गेलो होतो. एमके अण्णा ग्रामीण विकास राज्यमंत्री होते केंद्रीय. तर त्या ठिकाणी जपानची एक टीम आलेली होती. पाणी पुरवठ्याच्या संदर्भात संवर्धनासाठी कोणत्या प्रकारचे मॅनेजमेंट करायची या संदर्भाची जपानची सब कमिटी आली होती. त्या शिष्टमंडळाच्या पुढे बापूंना एमके अण्णांनी बोलण्याची संधी दिली. 2004 सालाची गोष्ट सांगतो आहे. त्यांनी आपली भौगोलिक परिस्थिती विशद केली त्या शिष्टमंडळाला, आपल्या जिल्ह्याची, आपल्या राज्याची. आणि मग तदनंतर जो मसुदा तयार झाला तर त्यातले काही जे मुद्दे त्यांनी सुचवलेले होते त्याचप्रमाणे त्या मसुद्यावर शिक्कामोर्तब झालं. एवढा दूरदृष्टी त्यावेळेस फार येत होते बापू. आम्ही कधी राजकारणाच्या संदर्भात ते माझ्याशी बोलायचे नाही. फक्त आले तर कोर्टात आल्यानंतर काही प्रॉब्लेम झाला, इथल्या दुसऱ्या वकील बांधवांना फोन करायचे, त्याचप्रमाणे माझ्या सुद्धा ते सल्ला घ्यायचे. बापू म्हणजे तोंडावर बोलणारा माणूस. आज त्यांनी एकदम अशा लहान वयामध्ये भाजपचे जिल्हा अध्यक्षाची मोठी धुरा त्यांच्या खांद्यावर पक्षश्रेष्ठीने टाकली आणि ती त्यांनी यशस्वीरित्यापणे पार पाडली आणि पक्षाला या जिल्ह्यामध्ये एक पक्क असं स्थान निर्माण करून दिलं. मी तर कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही, परंतु मी प्रकर्षाने सांगतो की जर भाजप ह्या जिल्ह्यामध्ये पॉवरफुल झाली असेल तर त्यात स्वर्गीय बापूसाहेब यांचे फार मोठं योगदान होतं आणि ते पक्ष देखील विसरत नाही. अमीर खुसरो कवी होते, त्यांचे असं म्हणणं, त्यांनी एक कविता केली होती की आहिस्त भर के गुल व पशा भर मजार मा बस नाज किस तशी शय दिल दर के मार मा अंदूरनी कब्र से आती है ये निदा आहिस्ता भर के गुल व पशा भर मजार मा. ज्यावेळेस एखादी मोठी व्यक्ती ही अनंतात विलीन होते आणि त्यांचे जे फॉलोअर्स असतात, त्यांना मांडणारे जे वर्ग असतो, तर त्यांच्याशी त्या मोठ्या व्यक्तिमत्वाची अपेक्षा असते की मी ज्या पद्धतीने समाजकारणाचं काम केलेलं आहे
त्याच पद्धतीने माझ्या फॉलोअर्सनी, मला मांडणाऱ्या लोकांनी, माझ्या कार्यकर्त्यांनी त्याच पद्धतीने लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम करावं, असं त्या कवितेतल्या जे मी 2 ओळी सांगितलं त्याचा अर्थ आहे. आणि इथे मला प्रकर्षाने वहिनी साहेबांची दाद द्यावी लागेल की त्यांनी त्यानंतर मोठ्या हिमतीने जो गोतावळा होता उदय बापूंचा तो ॲज इट इज ठेवलेला आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यांची कार्यकर्त्यांना सांभाळण्याची जी कला आहे, ज्या पद्धतीने बापूंना होती तीच वहिनी साहेबांना सुद्धा आत्मसात आहे. एक मोठा भाऊ आणि तोंडावर बोलणारा स्पष्ट वक्ता असा नेता, त्यांच्या निधनाला आज 1 वर्ष पूर्ण झालं आहे. मी अंमळनेर वकील संघाचे अध्यक्ष नात्याने त्यांना आदरांजली वाहतो. तसेच अंमळनेर शहर मुस्लिम समाजाच्या वतीने आणि विशेष करून माझ्या काझी परिवारातर्फे त्यांच्या चरणी श्रद्धासुमन अर्पित करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर संजय पुनाजी पाटील. संजय पुनाजी पाटील थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करतील. कैलासवासी उदय बापूंच्या प्रथम स्मृतिदिनी आपण सारेजण त्या ठिकाणी दुःखद संवेदना व्यक्त करण्यासाठी जमले आहोत. मागच्या वर्षी 2019ला विश्वास बसत नव्हता जेव्हा ही बातमी समजली की बापू आपल्यातून गेले. अपार असं दुःख आपल्या सर्वांना ज्यावेळेस झालं त्याचं कारण होतं. कारण सर्वांना हवा वाटणारा आम्ही तरुण कार्यकर्ते विविध पक्षातून काम करत असताना बापू भारतीय जनता पक्षामधून काम करायचे, परंतु प्रत्येकाला बरोबर घेऊन चालण्याची भूमिका बापूंची होती. माझ्या आठवणीतले बापू मी तुम्हाला सांगणार आहे. मी 2003ला अंमळनेर तालुका शक्ती संघाचा प्रेसिडेंट असताना उदय बापू माझ्यासोबत शक्ती संघाला संचालक होते. जरी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ते निवडून आले होते, परंतु कधीही त्यांनी संस्थेच्या विकास कामामध्ये पक्ष आढावा येऊ दिला नाही, असे हे बापू होते. त्यानंतर 2012ला जेव्हा प्रसंग आला, मी चेअरमन असताना संस्थेची निवडणूक ही 2 महिन्यावर आली होती आणि मला वाटतं दादा आपल्याला आठवण असेल की संस्थेच्या पोटनियमाप्रमाणे आपण चेअरमन निवड त्यावेळेस लावली होती. परंतु त्यावेळेला मला असं टेन्शन आलं की म्हटलं करावं काय की 2 महिन्यावर संस्थेची निवडणूक आलेली आहे आणि चेअरमन निवड लागलेली आहे. कदाचित नेत्यांनी मला सांगितलं असतं तुम्ही राजीनामा देऊन त्यावेळेला किसनाबाला चेअरमन केलं असतं, परंतु दुर्दैव नेत्यांचं असं मी म्हणेल. आणि अशा काळात मी बापूंना हा विषय सांगितला की बापू असा प्रसंग आहे तर करायचं काय. तर बापूंनी त्यावेळेला मला सहकार्य केलं. रात्री 1:30 वाजता आपण जिपाध्यक्ष होता वहिनी, त्यावेळेला मी जरा आर्थिक संकटात होतो, औरंगाबादला रीत दाखल करायचा होता आणि अशा वेळेला रात्री 1:30 वाजता वहिनींनी मला त्या ठिकाणी 25,000 रुपये काढून दिले आणि सहकार्य केलं. सांगण्याचं तात्पर्य की पक्षा समोरचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी हा कोणत्या पक्षाचा ह्या विचार बापूंच्या जवळ नव्हता. सरपंच पदापासून तर आमदारकीपर्यंत बापूंनी मजल मारली होती. राज्याचं नव्हे तर गोवा राज्याचं त्या ठिकाणी नेतृत्व केलं होतं, परंतु त्यांच्यामध्ये सर्वांना घेऊन चालण्याची भूमिका होती. म्हणजे जरी त्यांच्या घरात स्मिता वहिनीच्या माध्यमातून आमदारकी आली असेल, पण आमदारकी कधी आमदारकी होऊ दिली नाही. नेहमी कार्यकर्त्यांच्या सहवासात राहणारा हा नेता. मी तर म्हणेल आपल्या तालुक्याच्या पश्चिम भागातला माझ्या वडील कैलासवासी हरियाणाच्या नंतर सर्व जाती धर्माला आणि सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन चालणारा नेता हरपला आणि आपल्यातून गेला मी असं म्हणेल. आपण त्याचं उदाहरण देऊ शकतो की मागच्या मार्केट कमिटीमध्ये राजपूत समाजाचे सदाबापू असतील, महाजन समाजाचे मुरलीधर भाऊ महाजन असतील, त्याचबरोबर अनेक व्यक्ती त्या ठिकाणी त्यांनी पदावर बसवल्या आणि पदाचा हव्यास कधी ठेवला नाही. नंतरच्या काळामध्ये प्रफुल्ल पवारच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता त्यांनी मार्केट कमिटीचा सभापती देखील बनवला. अशा नेत्यांची
या ठिकाणी आपल्याला पोकळी निर्माण झालेली आहे. बापू हे सर्वांचे नेते होते, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता आणि नेता होता. असा नेता हरपल्याच्या नंतर मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं आणि माझी तरी इच्छा आहे स्वतःची अशी की ज्या शेतकी संघात बापू माझ्याबरोबर काम करत होते त्या शेतकी संघामध्ये भैरवीला बापूंच्या नावावर आम्ही त्या ठिकाणी सभासद बनवून घेतला आहे. आणि मी बापूला खरी श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर आपल्या सर्वांच्या साक्षीच्या वतीने या ठिकाणी सांगतो की येत्या शेतकी संघाच्या निवडणुकीमध्ये भैरवी पलांडे पाटील यांना आपण त्या ठिकाणी बिनविरोध महिला मतदारसंघातून घ्यावं आणि हीच खरी श्रद्धांजली बापूंना सर्वपक्षीय ठरणार आहे अशी देखील विनंती या निमित्ताने करतो. बोलण्याची संधी आयोजकांनी दिली त्यांचा आभार मानतो. आभाराला भार कशाला, ज्या हृदयावर भारायचं घर त्या हृदयाला धार कशाला. आपण आमदार आहात तर आपल्या हृदयाला देखील दार असलेल्या लोकांचे ते दार राहू देऊ नये अशी विनंती या बापूंच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या वतीनं करेन आणि माझं या ठिकाणी 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, ओम शांती. धन्यवाद नानासाहेब. मित्र हो, समाजाचे, शेतकऱ्यांचे व कार्यकर्त्यांच्या सेवेचं व्रत घेऊन उदय बापू जगले. ही बांधिलकी त्यांनी सतत जपली. जीवनाबाबत त्यांचे विचार स्पष्ट होते. ते एकदा म्हटले होते की जीवन आणि मरण म्हणजे 2 शून्य. जीवन आणि मरण म्हणजे 2 शून्य. जो दुसऱ्यासाठी जगतो अंकापुढचे ते शून्य. जो दुसऱ्यासाठी जगतो अंकापुढचे ते शून्य. केवळ स्वतःसाठी जगणे म्हणजे शून्य, तेही अंका अगोदरचे. मरण देखील एक शून्यच. ज्याच्या मरणाने लोक रडतात ते 0 लाख मोलाचे. ज्याच्या मरणाने लोक रडतात ते 0 लाख मोलाचे. यानंतर पंडित नाना चौधरी यांनी आपल्या भावना थोडक्यात व्यक्त करायच्या आहेत. कृपया परत एकदा विनंती आहे की आपल्या भावना थोडक्यात व्यक्त करायच्या आहेत. पंडित नाना चौधरी. यानंतर महिला मंचतर्फे सौ वसुंधरा लांडगे. ओम शांती. 28 नोव्हेंबर 2019 हा काळा दिवस आणि त्या काळ्या दिवसाने बापूंवर जो घाला घातला तो आज सगळ्यात आपण कोणीही विसरलेलो नाही. खरंच मी आज एक महिला म्हणून स्मिताताईंना दाद देते. कारण स्त्रीला अर्धांगिनी म्हणतात. अर्धा पुरुष आणि अर्धी महिला स्त्री म्हणजे अर्धांगिनी. अर्धा अंगच राहिलं नाही तरी सुद्धा ताई आज उभ्या आहेत. आणि खरं याचा द्योतक म्हणजे बापूंनी ताईंना शिकवलं की एकटं जरी असलं, कितीही वादळं आली तर त्या एकटेपणात सुद्धा कसं ताठ उभं राहावं, कसं जगावं हे बापूंनीच कदाचित ताईंना अगोदर शिकवलेलं आहे. बापूंविषयी सांगताना खरंच आपल्या सगळ्यांच्याच भावनांना महापूर आलेला आहे. एक हसरं व्यक्तिमत्व, साधे पण अपुरेट कपडे आणि सगळ्यांकडे आपुलकीने सगळ्यांची चौकशी करणारा एक नेता नव्हे तर स्वतःला कार्यकर्ता मानणारा बापू आपल्यात नाहीत. 1 वर्षापासून हे आपल्याला सहन सुद्धा होत नाही. कारण अशी माणसं फार कमी असतात. अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवून जाती. 2 दिवसाची रंगत संगत 2 दिवसाची नाती. कवी म्हणतो की जो आवडतो सर्वाला तोच आवडतो देवाला. आपल्याला सगळ्यांना आवडणारे बापू देवाला सुद्धा आवडून गेलेले आहेत. मी बापूंसाठी एकच म्हणेन, कारण त्यांना खूप जगायचं होतं, खूप यशाची शिखरं पादाक्रांत करायची होती. परंतु कालोघात या सगळ्या गोष्टी आपल्याला विसराव्या लागतील. आणि बापूंसाठी फक्त मी इतकंच म्हणेन, जिंदगी जिंदगी का सफर है ये कैसा सफर, कोई समझा नहीं कोई जाना नहीं, है ये कैसी डगर चलते हैं सब मगर, कोई समझा नहीं कोई
बँकेचा संपूर्ण संचालक मंडळ, खाशी मंडळाचे कार्याध्यक्ष आदरणीय योगेश मुंदडा, नीरज अग्रवाल, जितेंद्र जैन या सर्वांच्या वतीने मी श्रद्धांजली व्यक्त करते. प्रवीण जैन आणि सर्व अर्बन बँकेचं संचालक मंडळ, सर्व कर्मचारी वर्ग, मॅनेजर यांच्या वतीने मी श्रद्धांजली व्यक्त करते. तसेच अंबरनाथ महिला मंच ट्रस्टच्या वतीने देखील मी आदरणीय स्वर्गीय बापूंना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करते. ओम शांती. माफ करा. तसेच धनगर समाजाच्या वतीने देखील मी बापूंना या ठिकाणी श्रद्धांजली वाहते. ओम शांती. धन्यवाद. यानंतर खाशी मंडळातर्फे श्री योगेश मुंदडे. आदरणीय उदय बापूंच्या स्मृतीला विनम्र अभिवादन. ज्याप्रमाणे ओंजळीमधील फुले दोन्ही हातांना सारखाच सुवास देतात, फुलांचे प्रेम डावे आणि उजवा असा भेदभाव करीत नाही, त्याप्रमाणे बापूंनी आपल्या संपूर्ण जीवनात श्रीमंत व गरीब असा भेदभाव कधीच केला नाही. आणि म्हणूनच सर्वसामान्य जनतेच्या हृदयात बापूंचे एक वेगळे स्थान होते. या गोष्टीचा प्रत्यय आज सुद्धा आम्हा सर्वांना येत आहे. राजकारणात सुद्धा बापूंची ओळख अजातशत्रू म्हणूनच होती. बापूंनी आदर्श जीवन मूल्यांची जी शिकवण दिली आहे, खरोखरच ती काळाची गरज आहे. आदरणीय बापूंना खानदेश शिक्षण मंडळ परिवार व मुंदडा परिवारच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आटाळे गावाचे रहिवासी श्री अनिल पाटील सर. अनिल पाटील सर. आज आदरणीय कैलासवासी उदय बापू यांच्या प्रथम स्मृतीसाठी जमलेले सर्व बांधवांना आज अशी एक जागरूकता होते की उदय बापू आपल्यातून गेलेलेच नाही. मी तरी वर्षभरातून असं जाणवलं की ते 11 दिवस सोडल्यानंतर दुःखातून आपण बाहेर आल्यानंतर देखील बापू आपल्या स्मृतीत आहेत आणि बापू आपल्या नजरेतच आहेत. बापूंविषयी सांगायचं म्हटलं तर पांढरा काठ व बोरी काठापासून वरचा भाग हा जो मतदारसंघ बापूंसाठी होता, या मतदारसंघातला सामान्यातला सामान्य कार्यकर्त्याला बापूंनी जवळून बघितलं. किती गर्दीतला असेल तरी त्याच्या नावाने त्याला हाक दिली असेल असे बापू. आणि विशेष करून माझ्या गावावर तर अतिशय त्यांनी आतोनात प्रेम केलं. माझ्या गावातला सामान्यातला सामान्य नागरिक असेल, त्याची दवाखान्याची अडचण असेल, कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर बापू असो अथवा ताई असो, रात्री असो बेरात्री असो, कधीही त्यांनी असा नकार दिलेला नाही. अशा या बापूंना जाण्याने नक्कीच आपल्या तालुक्यामध्ये एक राजकीय मोठी पोके निर्माण झालेली आहे, ती कधी भरून न निघणारी आहे. तरी या बापू साहेबांना मी माझ्या आटाळे गावाच्या वतीने व राजपूत एकता मंच तालुका अंमळ यांच्या वतीने भावपूर आदरांजली वाहतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद सर. उदय बापूंचं भरल्या मैफिलीतून निघून जाणं निश्चितच त्यांच्या कुटुंबाला व आम्हाला वेदना देणारं आहे. लोक म्हणतात की एका व्यक्तीच्या जाण्याने जीवन थांबत नाही,
पण हे कोणालाच कळत नाही की लाख लोक मिळाले तरी त्या एकाची उणीव भरून निघत नाही. असे हे आमचे उदय बापू. त्यांचा आज आपण प्रथम स्मृती दिन या निमित्तानं आपण इथं एकत्र जमलो आहे. यानंतर मी सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री गुलाबराव बोरसे यांना विनंती करतो की आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करायचे. कैलासवासी बापू आणि आज एक वर्ष आणि विनम्र अभिवादन बुद्धीला पटत नाही, मान्यच होत नाही. एकदम खाडकन डोळे उघडतात. आजच्या एक वर्ष आधी हृदयविकाराच्या झटक्याने बापू गेले आणि आठवणींचा उजाळा होतो. डांगरगा छोटंसं गाव हो, जळगाव जिल्ह्यातलं अपमंडल तालुक्यातलं. शेतकरी कुटुंबातला मुलगा. म्हणतात ना, सोनं हे खेड्याच्या मातीमध्ये जन्माला येतं. राजा रजवाड्यांच्या पोटी नाही, कुठलाही राजकीय वारसा नाही. विद्यार्थी दशेपासून कुठल्या तरी एका विचारधारेला जोडले गेले. हा बापूंचा भाग म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला. काँग्रेसच्या विरोधात बोलणं म्हणजे अस्पृश्य, अशी पूर्वी स्थिती होती. नानासाहेबांचे वडील अंबरदादा, मारोजी अण्णा यांचं सर्वस्वी. पण बापूंनी संघ बीजेपीच्या विचारधारेला जोडले गेले. यश हो अपयश हो, ती आपल्याला नन्ही चिटिया जब दाना लेकर चलती है, सो बार फिसलती चढ़कर गिरदा, गिरकर चढ़दा फिरती, हार नहीं खाती. आणि पक्ष वाढवला, जिल्ह्यात वाढवला. 3 वेळा स्मिताताई जीपो सदस्य झाल्या, रेकॉर्ड मतांनी अध्यक्ष झाल्या, आमदार झाल्या. मी थोडंसं वेगळं बोलतो. मला वाटतं बापूंनी ह्या जिल्ह्यामध्ये बीजेपी खरोखरच झेंडा रोवला. शेवटी माणसाला भावना असतात. मानावं लागेल त्या व्यक्तीला. गृहिणीला खासदारकीची उमेदवारी मिळाली, नाखात जिल्हा पिंजून काढला मतदारसंघ. आणि राजू मामा घोडे, तुमचा माझा परिचय नाही, मी मागे बोलून गेलो. तुम्ही कुठला पक्षाचा काही घेणं देणं नाही. तुमच्या पार्टीमध्ये त्यावेळेस मी बोलून गेलो होतो, डेमोक्रेसी इज बाय द पीपल, नॉट फॉर द पीपल. विकत घेतलेली, लोकांपासून दूर गेलेली. म्हणून त्या काळामध्ये माफ करतो मी सर्वांना, असं मला त्यावेळेस धारणा झाली. असू दे, तो माझं रिडिंग आहे, तो धक्का असावा का, बापू त्यामुळे गेले असावे का, अशी माझी भावना आहे. शेवटी जो सर्वांना आवडतो तो देवाला आवडतो. राजकारणामध्ये येत असताना संस्कार संस्कृती जोपासली. मी त्या मामलीला आमच्या तालुक्याच्या शरद अक्का म्हणतो. जसं डॉक्टर सुभेदजी पाटलांनी शरद अक्कांना मोठं केलं, तसं उदयरावांनी स्मिताताईला मोठं केलं. म्हणजे ह्या दोघं कुटुंबाची मी तुलना करतो. संस्कार संस्कृती आहे, सर्व सॅल्यूट करण्याजोगं आहे. बाकी काही बोलणार नाही. बापू जाऊन 1 वर्ष झाले. जिथं दिव्यत्वाची प्रचिती, तिथे माझ्या बोरसे कुटुंबाचे घर जुळती. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर श्याम अहिरे आपल्या मनोगत, आपल्या भावना थोडक्यात व्यक्त करतात. श्याम. आदरणीय उदय बापूंच्या
त्याच्यानंतर सगळे जमलेले अंबाया तालुक्यातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते बंधूंना उदय बापू आणि आम्ही उदय बापूंची माझी ओळख झाली असेल 1997 मध्ये, ज्या वेळेला ये साहेबांनी आम्हाला तिकीट दिलं तेव्हा माझी आई उभी राहिली होती पंचायत समितीला आणि स्वतः उदय बापू राहिले जिल्हा परिषदला. आम्ही दोघं जण त्यावेळेला पराभूत झालो. पराभूत झाल्यानंतर उदय बापूंचा स्वभाव होता, बापू पराभूत झाला खचून जायचं नाही, परत जिद्दीने उभं राहायचं. आणि असे जिद्दीने उभं राहिलो. उदय बापू मला झोपू पण देत नव्हते. अरे आपल्याला परत लढायचं आहे, मतदारसंघ आपल्याला भाजपमय करायचं आहे, आपल्याला काम करायचं आहे, कामाला 5 वर्ष राबलो दोघ जण. आणि त्या मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना त्यावेळेपासून तास तागायत तिथं भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद सदस्य आहे आणि दोघं पंचायत समिती आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. ही बापूंची किमया होती. बापू जेवढे कार्यकर्त्यांना जपत होते, बापू इतका कार्यकर्त्यांना जपणारा नेता मी आजपर्यंत अंबाया तालुक्यात पाहिला नाही. आणि बापूंच्या बाबतीत मी कठोर निर्णय घेण्याची क्षमता फार कठीण, फार कमाल समज होती. मी मार्केटचे एक उदाहरण सांगतो छोटंसं. मार्केटमध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे 6 निवडून आले. त्यानंतर बापू सभापती झाले. बापू सभापती झाल्यानंतर काही अटी शर्तींवर बापू सभापती झाले होते, पण त्या अटी शर्तींवर जरी झाले असतील पण बापूंनी त्या 6चे 12 करून दाखवले. म्हणजे ही किमया त्या बापूंमध्ये होती. आणि ज्या वेळेला बापूंनी राजीनामा दिला आणि आपल्या छोट्याशा कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी बापूंनी जेव्हा व्रत उचललं की आपलाच सभापती झाला पाहिजे भारतीय जनता पार्टीचा, मी बापू गाडीमध्ये फिरत असताना अचानक आपले देवेंद्र फडणवीस त्यावेळेचे मुख्यमंत्री यांचा फोन आला बापूंना, उदय बापू सभापती हा आपला ते आमदार काय होते सहयोगी आमदारांचा झाला पाहिजे. म्हणजे बापूंच्या चेहऱ्याकडे पाहिलं असं सांगितल्यानंतर बापूंचा चेहरा कटकेशी उतरला. आणि त्यावेळेला मी विचार करत बसलो आता बापू काय निर्णय घेतले. पण बापूंच्या मनात एकच ठाम होतं, नाही काही झालं तरी आपला भारतीय जनता पार्टीचा सभापती झाला पाहिजे. म्हणून असा निर्णय इतका कठोर निर्णय पण बापू घेत होते. म्हणजे इतका कठोर निर्णय घेणं हे साधारण काम नाही. कोणत्याच माणसाला जन्मावे असं काम त्यावेळेला बापूंनी केलं आणि आपल्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला छोट्याशा कार्यकर्त्याला त्या पदावर बसवलं. बापू जितके कठोर निर्णय घेत होते तितके कार्यकर्त्यांसाठी मावळा निर्णय घेत होते. एखादी कार्यकर्त्याचा चुकला तर बापू 4 लोकांमध्ये आपल्या घरामध्ये मला झाकून घेतात, पण बाहेर जात असताना तो चुकेला जरी असेल पण बाहेर माझा कार्यकर्ता कसा खरा आहे, माझा कार्यकर्ता कसा योग्य आहे हे त्याचं पडून द्यायचं काम करत होते. म्हणून बापू या तालुक्यात ग्रेट झाले. म्हणून बापूंना या तालुक्यात इतका मान सन्मान मिळाला. हा तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात बापूचं नाव यादीचे आदराने घेतलं जातं. जेव्हा जिल्हाध्यक्ष होते, जिल्हाध्यक्ष असताना पण बापूंनी सगळ्या नेत्यांचं ऐकलं, पण जे निर्णय घ्यायचे असतील तेच निर्णय बापूंनी घेतले. म्हणून बापू या जिल्ह्यात तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात एक आदर्श आणि अतिशय उत्कृष्ट राजकारणी आणि उत्कृष्ट नेता असे होऊन गेले. म्हणून या प्रसंगी बापूंना एवढंच बोलतो आणि माझ्या दोन शब्द आदरणीय वाहतो. धन्यवाद बापू. यानंतर पोलीस प्रशासनातर्फे डॉक्टर शरद पाटील. धन्यवाद सर. आदरणीय कैलासवासी बापूंच्या बद्दल बोलायला भरपूर इथे शब्द आहेत, पण थोडक्यात सांगतो बापू म्हणजे काय होते. कार्यकर्त्यांसाठी बापू म्हणजे बापसारखा वागणारा असा पुण्यात्मा. या बापूने प्रत्येकाला तळागाडीच्या कार्यकर्त्यांना घेतलं आणि आमच्या पोलीस प्रशासनाला नेहमीच त्यांनी मदत आणि सहकार्य या ठिकाणी केलेलं आणि ते अविस्मरणीय आमच्या मनात राहील. आणि त्या अनुषंगाने मी या ठिकाणी त्यांना 2 शब्द माझ्यातर्फे आणि शब्दसुमनांनी त्यांना श्रद्धांजली देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर अमळनेर तालुका RSSचे सहकार्यवाह श्री विजय पाटील.
आपण सर्व बापूसाहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणदिनी जमलो आहोत. बापूसाहेबांबद्दल बोलायचं म्हणजे खूप काही आहे, पण वेळेची मर्यादा पाहता बापूसाहेब अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एकदम छोट्याशा चळवळीपासून निर्माण झालेलं एक कर्तृत्व, संघाच्या विचाराला एक पूरक असलेलं असं एक नेतृत्व होतं. बापूसाहेबांबद्दलचा एक प्रसंग मला आठवतो. ज्यावेळेला काही प्रचारक मंडळी असायची तर त्यांच्यासोबत मला नेहमी त्यांच्याकडे जाणं येणं असायचं, प्रत्येकासोबत त्यांचं बोलणं व्हायचं. तर नेहमी त्यांचा एक आग्रह असायचा की विजय एक काम कर ना, हे जे आपले जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचं प्रशिक्षण करून घे, यांचं संघाचं प्रशिक्षण करून घे. या मागचा त्यांचा उद्देश असायचा की जसे ते संघाच्या तालमीत पुढे गेले त्याच प्रकारे संघाचा त्यांच्या जवळचा प्रत्येक कार्यकर्ता संघाच्या तालमीत घडावा, हे त्याचा मागचा एक दृष्टिकोन असायचा. आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सर्व संघ परिवारामार्फत मी त्यांना त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिनी त्यांना श्रद्धांजली भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि माझे दोन शब्द संबोधतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर पोलीस इन्स्पेक्टर अंबादासजी मोरे. बापूंच्या आजच्या प्रथम पुण्यदिनी आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेला आहात, त्यावरून बापू किती लोकप्रिय होते हे स्पष्ट होतं. बापूंचा आणि माझा तसा अल्प परिचय, परंतु त्यांनी अंमळनेर शहर आणि परिसरामध्ये जे जे कार्यक्रम आयोजित केले त्या ठिकाणी जी गर्दी उसळायची, यावरूनच बापू जनमानसात किती लोकप्रिय होते याची जाणीव होत होती. बापूंनी आमच्या पोलीस खात्याच्या अनेक बाबींमध्ये योग्य ते सहकार्य केलेलं आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे आपली सौभाग्यवती असते असं म्हटलं जातं, परंतु बापूंचं एक वेगळंच उदाहरण आहे की बापूंनी आपल्या सौभाग्यवतीच्या मागे उभं राहून त्यांना मोठं केलंय. हे वेगळंच उदाहरण या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. आज बापूंना श्रद्धांजली अर्पण करताना मला एवढंच म्हणावंसं वाटतं, नैनम छिंदती शस्त्राणी नैनम दहती पावकः. ज्याप्रमाणे आत्मा अमर आहे त्याप्रमाणे बापूंचे विचार सुद्धा अमर आहेत. एवढं बोलून मी त्यांना आदरांजली अर्पण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर मंगळग्रहाच्या वतीनं श्री दिगंबरजी महान. या अत्यंत भावविभोर प्रसंगी जमलेले सर्व शोकाकुल बंधू भगिनी, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रीय पातळीवर असे काही नेते होऊन गेले की ज्यांना चालत्या बोलत्या कार्यशाळा म्हणून संबोधलं जातं. त्यात हल्लीचे आदरणीय शरद पवार साहेब असतील, अटलजी असतील, इंदिराजी असतील, बाळासाहेब ठाकरे असतील. हा या फोटोतला जो माणूस आहे ना तो पण त्याच पठडीतला आहे. नाव घेण्याचं धारिष्ट एवढ्यासाठी होत नाही की त्या नावाच्या आधी स्वर्गीय किंवा कैलासवासी म्हणावं लागेल, आणि नेमकं तेच मनाला पटत नाहीये. एक जिंदादिल माणूस, त्याला स्वर्गीय कसं म्हणावं आणि कैलासवासी कसं म्हणावं हेच मनाला पटत नाही, म्हणून नाव घेण्याची हिंमत होत नाही. ज्यांच्या खिशात पैसा नाही, ज्यांच्या डोक्यावर कोणाचा हात नाही, मात्र मोठं व्हायची उर्मी आहे,
वाक्चातुर्य आहे, नेतृत्व गुण आहे, अशांसाठी बापू ही चालती बोलती कार्यशाळा होती. बापूंचा जीवन प्रवास माहित नाही असा या ठिकाणी कोणी नाही. त्यांच्या जीवन प्रवासाचं सिंहावलोकन जर आपण केलं तरी लक्षात येईल की हा माणूस मोठा कसा झाला. मी वारंवार त्यांना माणूस म्हणतोय, पण लोक खूप आहेत, माणसं फार कमी असतात. एक शायर असं म्हणतो कि ढूंढने से तो खुदा भी मिल जाता है, ढूंढने से तो खुदा भी मिल जाता है, मगर इंसान नहीं मिलता, ये वो चीज है जो कहीं कहीं नजर आती है. बापू त्यातलेच होते. जिंदगी जिंदा दिली का नाम है, मुर्दा दिल तो खाक जिया करते है, असे जगले की वाघासारखे जगले. आडनाव खऱ्या अर्थाने त्यांनी सार्थ केलं. आज त्यांच्या नसण्याने प्रत्येक जण कुठंतरी स्वतःला शोधतोय. बापूंचं जिल्हाध्यक्षपद ज्या काळात होतं तो अत्यंत काटेरी काळ होता. राज्यावर नव्हे, जिल्ह्यात नव्हे तर राज्यावर त्यांची हुकूमत होती. अशा आपल्या जिल्ह्यातल्या 2 मोठ्या भावांमध्ये गृहकल चालू असताना हा लहान भाऊ त्यांच्यामध्ये पिसला जात होता. मात्र बारीक झाला नाही, बारीक झाला नाही, ताकद कमी पडू दिली नाही. दोघांनाही सांभाळून ज्या पद्धतीने त्यांनी ते पद समर्थ केलं, त्या पदाला न्याय दिला, त्याला इतिहासात तोड राहणार नाही. आपल्या या ठिकाणी सन्माननीय राजमामा भोळे उपस्थित आहेत. त्या पदाची धग आणि त्या संघर्षाची धग मामासाहेबांनी पण भोगलेली आहे. पण अशाही अवस्थेमध्ये हा माणूस अत्यंत अविचल राहिला. मुख्यमंत्र्यांचा आदेश नाकारण्याची नैतिक ताकद त्यांनी स्वतःजवळ ठेवली होती. इतकी मोठी माणसं जी आहेत ती सहजासहजी घडत नाही. म्हणून ज्यांना मोठं व्हायचं असेल त्यांनी या कार्यशाळेची पानं चाळावीत. मला निश्चितपणे खात्री आहे की बापूंच्या नुसत्या स्मरणाने, त्यांच्या आठवणीने आणि त्यांच्या शिकवणीने आपण मोठे झाल्याशिवाय राहणार नाही. आपण सगळ्यांनी मिळून ताईंना ताकद द्यावी, हीच या निमित्ताने त्यांच्यासाठी फार मोठी श्रद्धांजली ठरेल. बापूंच्या बद्दल शेवटी इतकंच म्हणेल की काम कुछ ऐसा कर गए कि दिलशाद रहो गया. दिलशाद म्हणजे चिरस्मरणीय. काम कुछ ऐसा कर गए कि दिलशाद रहो गया, आप तो नहीं रहे फिर भी हमेशा याद रहो गया. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री गोकुळ गोरसे. स्वर्गीय उदयबापूंच्या प्रथम पुण्यस्मृतीनिमित्त मी प्रथमतः अंमळनेर शहर व अंमळनेर तालुका काँग्रेसच्या वतीने आदरांजली वाहतो. बापूंचा माझा तसा प्रथम परिचय बापू सरपंच असताना झाला. त्यावेळेला मी ठेकेदारी करत होतो. बापूंच्या डांगर बुद्रुक गावाचं त्यावेळेला मी पाणीपुरवठा योजनेचं काम घेतलेलं होतं आणि त्या दिवसापासून त्यांची माझी जी मैत्री झाली ती शेवटच्या क्षणापर्यंत होती. त्याच्यानंतर बापूसाहेबांनी 2 वर्षापूर्वी तालुक्यासाठी कुठला तरी आपण उद्योग आणावा या विषयावर एक बैठक बोलवली आणि त्या बैठकीला मलाही बोलवलं. त्याच्यात त्यांनी सांगितलं की आबा तुम्हालाही याच्यात भाग घ्यायचा आहे आणि कोणता उद्योग आणायचा त्याच्यावर त्यांनी मंथन केलं. त्याच्यात काहींनी सांगितलं स्टार्च फॅक्टरी आणू, काहींनी सांगितलं दूध संघ स्थापन करून. शेवटी सगळ्यांचं एकमत दूध संघावर झालं. नंतर पुढच्या बैठकीत त्यांनी दूध संघाचं चेअरमन पदाची मला ऑफर दिली. त्यावेळेला मी बापूसाहेबांना सांगितलं, बापूसाहेब मी तर काँग्रेस पक्षाचं काम करतो, आपण भाजप पक्षाचे, हे कसं शक्य आहे. बापूसाहेबांनी सांगितलं की हा सहकार तत्वावरचा प्रोजेक्ट आहे, या ठिकाणी पक्षाचा कुठलाही संबंध नाही आणि तालुक्याच्या विकासासाठी आपण सर्वपक्षीय जर एकत्र आलो नाही तर कुठलाही प्रोजेक्ट उभा राहणार नाही आणि कुठलेही आपल्या समाजासाठी आपण काही देणं लागतो ते पूर्ण करू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला माझी विनंती आहे, आपण हे पद स्वीकारावं. आणि त्यांनी मला एक छोट्या कार्यकर्त्याला त्या पदावर बसवलं. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यासाठी पाठपुरावा करून नेमके ज्या दिवशी बापूंचं देहावसन झालं त्या दिवशीच आमच्या दूध संघाला मान्यता मिळाली, रजिस्ट्रेशन क्रमांक मिळाला आणि त्याच्यानंतर थोडा तो प्रोजेक्ट आमचा थांबला.
नंतर ताई साहेबांच्या मध्यस्थीने आम्ही दूध डेअरी एक वेळा रस्ता आहे ते भाड्याने घेऊन चालू करण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत कोरोना आला, त्याच्यामुळे तो प्रोजेक्ट थांबलेला आहे. सगळ्या परिपूर्ण योजना ती झालेली आहे, तर यापुढे ताईंनी तो मार्ग लावावा प्रोजेक्ट, एवढेच मी बापूंना आदरांजली वाहतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौतीरत्न महापाटे. बापूंच्या प्रथम स्मृतिदिनी अभिवादन करण्यासाठी जमलेले सर्व शोकाकुल बंधू भगिनी, तसं बघितलं तर मी 92ला ज्यावेळेस राजकारणात आले आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले, बापू जळगावला राहत होते. बापूंच्या परिवाराचे आणि माझ्या परिवाराचे कौटुंबिक संबंध असल्यामुळे आम्ही एक पारिवारिक जिव्हाळा त्यांच्या परिवाराशी होता. सातत्याने जळगावला गेल्यानंतर जिल्हा परिषदेला गेलं म्हणजे बापू सतत माझ्यासोबत असायचे. वेळ आली तर ताईंकडे घरी जाऊन आधी जेवण व्हायचं आणि मग बापू माझ्यासोबत येऊन सर्व जिल्हा परिषदेला जे जे कामं करता येतील त्यासाठी ताई आपण असं केलं पाहिजे, काही कसं केलं पाहिजे, कारण मीही राजकारणात नवीन होती आणि बापूही तिथं स्थानिक असल्यामुळे बरीचशी माहिती बापूंना सातत्याने असायची. आणि मी पुढच्या मिटिंगला जाईपर्यंत त्या सर्व कामकाजाचा पाठपुरावा बापूसाहेब करून ठेवत होते आणि ताई आमच्या आपण याकडे इथे गेलं पाहिजे, तिथे गेलं पाहिजे आणि तालुक्यात काहीतरी उभं राहिलं पाहिजे, ही सातत्याने भावना बापूसाहेबांची होती. 10 वर्ष आम्ही एक पारिवारिक नातं म्हणून बरोबर होतो आणि नंतर 10 वर्षानंतर बापूंनी मला सांगितलं, ताई नाकाभाऊ सांगताय स्मिताला उमेदवारी करायची असं. म्हटलं बापू असू द्या, परंतु आम्ही आजपर्यंत कुठेही कटुता न आणू देता दिलदार शत्रूसारखं त्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी सर्व विसरून सातत्याने एक पारिवारिक जिव्हाळा जो काही जोपासला होता तो कायम जोपासला. आणि गेल्या 27 तारखेला मागच्या वर्षी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने काय मला माहिती नाही, दरवर्षी बापूंचा न चुकता मला फोन असायचा आणि त्याही दिवशी आला आणि त्या दिवशी जवळपास अर्धा 1 तास परत चर्चा झाली आणि बापू मला असं वाटत होतं बापू आपण परत भेटू नंतर बोलू बापू आपण, पण बापूंना काही शेवटचं बोलायचं होतं मला माहीत नाही. परंतु त्या 1 तासात बापूंनी हेच सांगितलं, ताई आजपर्यंत आपण इतर खूप राजकारण केलं परंतु आता या तालुक्याला दिशा देण्यासाठी म्हणून आपण एकत्र येऊया. आणि ती वाटचाल बापूंनी त्याच्या आधीच आपल्या तालुक्याच्या नेतृत्वात बदल घडवून त्यांना सर्वांच्या याच्यात करण्याचा प्रयत्न केला आणि हा तालुका राजकारण विरहित समाजाचं देणं लागतो या भावनेतनं ते सातत्याने जे काही जगत होते ती इच्छा बापूंची होती आणि आपण आता एकत्र येऊन या तालुक्याला दिशा देण्यासाठी म्हणून काम करूया हे बापूंचे आदल्या दिवशीच माझ्याशी बोलणं झालं होतं. आणि मला ज्यावेळेस आम्ही मुंबईला जाताना कळलं मी खूप शॉक झाली, अरे बापरे बापूंनी काल माझ्याशी किती चर्चा केली आणि या तालुक्याच्या विकासासाठी म्हणून आपण एकत्र येऊन काहीतरी बदल घडवून आणूया हे स्वप्न उराशी बाळगून हा एवढा तरुण वयातील एवढा दिलदार माणूस आपल्यातून निघून जातो हे मनाला पटत नव्हतं. परंतु शेवटी काळाच्या ओघात काय घडलंय ते आपल्याला माहीत नसतं. मी बापूंना श्रद्धांजली अर्पित करत असताना ताई आपण आपल्या हातून जे काही समाजात काम करण्याची आपली जी इच्छा असेल ती आपल्या हातून पूर्ण हो आणि बापूंचं स्वप्न पूर्ण करा एवढीच या प्रसंगी बापूंना श्रद्धांजली अर्पित करते आणि माझे मनोगत थांबते. धन्यवाद ताई. काही संघटनांनी संस्थांनी आपल्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत त्यांचा फक्त नामोल्लेख करतो. कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रंथालय संघटना, गाव कामगार पोलीस पाटील संघटना अमळ, तलाठी संघटना, ग्रामसेवक संघटना, कोतवाल संघटना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विद्यापीठ विकास मंच, महाराष्ट्र साहित्य परिषद, मावा मंडळ अमळनेर, साने गुरुजी वाचनालय, सरपंच संघटना,
सुरेंद्र बोहराजी पाटील सुरेंद्र बोहरा पारोळा भाजप, कृषी केंद्र संघटना आणि मेडिकल असोसिएशन तसेच श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट निममुडातर्फे विनम्र अभिवादन. बापू गेल्यानंतर ताईंशी चर्चा करताना अनेक आठवणी व प्रसंगांना उजाळा दिला जात असे. त्या भावना फक्त थोडक्यात पुढील ओळीतून व्यक्त करतो की तुमचं असणं आमच्यासाठी सर्वस्व होतं. बापू, तुमचं असणं आमच्यासाठी सर्वस्व होतं. ते आमच्या आयुष्यातील सुंदर पर्व होतं. बापू, तुमचं असणं आमच्यासाठी सर्वस्व होतं. ते आमच्या आयुष्यातील सुंदर पर्व होतं. आता सर्व काही असण्याची जाणीव आहे. आता सर्व काही असण्याची जाणीव आहे. पण तुम्ही आमच्यात नाही, हीच मोठी उणीव आहे. हीच मोठी उणीव आहे. यानंतर मी बापूंची ज्येष्ठ कन्या सौ भैरवी पलांडे, संचालिका जिल्हा दूध उत्पादक संघ, तिला विनंती करेन की आपल्या भावना व्यक्त करा. बापाचं आणि मुलीचं एक अतूट असं नातं असतं. वेगळे भावबंध असतात. त्या काही भावना उलगडे जातात. नमो जन्मभूमी, नमो कर्मभूमी, जेथे जन्मले मी, नमामि नमामि. सर्वप्रथम मी या भूमीला आणि माझ्या वडिलांना, बापूसाहेबांना वंदन करते. आज येथे उपस्थित सर्वपक्षीय शोकाकुल नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो, मागच्या वर्षी या दिवशी सकाळी मी होते त्यावेळी सकाळी आम्ही नॉर्मल आपला मांडीवर बसून बाबांचा मी नाश्ता करत होते आणि वाटलं नव्हतं की 15 मिनिटात नंतर मी असं काही बघेल, असा काही क्षण माझ्या आयुष्यात येईल. परंतु तो आला. त्यावेळी वाटलं की पाठीचा कणाच मोडला. परंतु या वर्षभरात या सगळ्या परिवाराने जी आम्हाला साथ दिली, त्या साथीमुळे आम्ही आज एक वर्ष कसं लोटलं मला अजूनही जाणवतं की बाबा आहेत, कॉल करतील, बोलतील, म्हणतील काय चालू आहे, काय नाही, जावे बापू कसे आहेत, ते जाणं अजूनही स्वीकारलं गेलेलं नाहीये. आणि त्या गोष्टीचं सगळ्यात मोठं श्रेय या मोठ्या परिवाराला आहे. कारण की ज्या पद्धतीने हा सगळा मोठा परिवार आमच्यासोबत उभा होता, त्यात पक्ष नव्हता, धर्म नव्हता, त्या पलीकडे जाऊन हा परिवार उभा होता. आणि असाच हा उभा राहील याचा तर मला नक्की विश्वास आहे. बाबांबद्दल स्मृती मी मुलगी म्हणून मांडेल तर मला वेळही माझ्या मते कमी पडेल. परंतु एक नातं जे मुली आणि बापाचं असतं, त्या पलीकडे बापूंनी एक मोठा भाऊ म्हणून असेल किंवा मित्र म्हणून असेल, कारण ते बापानंतर ते जे वेगवेगळ्या छटा होत्या बाबांच्या, त्या आम्हा दोघी मुलींना ऍक्च्युली खूप जाणवल्या, वेळोवेळी जाणवल्या. जिथे मार्गदर्शक बनायचं तिथे मार्गदर्शक, जिथे मित्र म्हणून संभाषण असलं पाहिजे तिथे मित्र म्हणून संभाषण, असं ते व्यक्तिमत्व होतं. नेहमी हास्य, कितीही टेन्शन असेल तरी चेहऱ्यावरचं ते हास्य कधीच मावळलं नव्हतं. ते नेहमी म्हणायचे आयुष्यात काहीही करो किंवा नको करो, पण तो एक माणुसकीचा धर्म तू सोडू नको भैरवी. आणि खरंच आहे, त्यांनी तसंच जगलं. आणि त्याचं एक उदाहरण आजची ही सभा, शोक सभा. संजय सर बोलले आता, ते एक व्यक्तिमत्व होतं. खरंच आहे. आज मला म्हणजे बापू ह्या सगळ्या तुम्हाला लोकांमध्ये दिसतात. गोडसे सरांचा मायेचा हात असेल,
या सगळ्या भावांचं एक दादा म्हणून असेल, जे बाबा होते आज ते सगळे खंबीरपणे उभे आहेत. किंवा आईसाठी त्या खंबीरतेने सगळे आज उभे होते. त्यामुळे ती एक वर्ष कसं गेलं खरंच जाणवलं नाही. आणि त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं प्रत्येक कार्यशाळेचा जो उल्लेख केला मुलांनी, खरंच आहे ते मुलगी म्हणून आम्हाला इतकं प्रत्येक दिवशी एक गोष्ट शिकायला मिळायची त्यांच्याकडून. कधी ती माणुसकीबद्दल असेल, कधी ती बिझनेसची असेल, कधी राजकीय असेल, कधी समाजातली असेल. साधं एक उदाहरण मी सांगते. आपलं गाडीतून आपण जाताना सिग्नलवर सगळे आपले किंवा मंदिरात सगळे ते भिकारी असतात. आपण म्हणतो, आपण प्रत्येकाला काही करत नाही, परंतु त्यांचं तिथेही आई बऱ्याचदा म्हणायची, अहो बापू ठीक आहे मी करते, तुम्ही जा पुढे. पण नाही, थांबतील तिथे 10 मिनिटं लेट झालं तरी चालेल, पण त्या लोकांचे सगळं म्हणजे तिथे त्यांना ते धर्मभाव किंवा ह्या गोष्टी कधी अडल्या नाही त्या माणुसकीच्या त्यांच्या मेन शिकवणीमध्ये. आणि आम्ही पण बऱ्याचदा असं मुश्किलतेने म्हणायचो की काय बाबा ठीक आहे ना, असं प्रत्येकाला किती करणार. ते म्हणायचे काय मी नंतर कोण कुठे घेऊन जाणार आहे, तुम्हाला काय लागणार आहे, खायला प्यायला मिळतं बस झालं आपल्याला. त्याच्या पलीकडे काही गरज नसते माणसाला. गरजा पूर्ण होतात, आपण बाकीच्यांच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजे. आणि खरंच आहे, शेवटपर्यंत बाबांचं ते माझ्या लग्नातलं स्वप्न जे असेल, लग्न मोठं करणं हा विषय नव्हता. सगळ्यांना खाऊ घालणं, जेव घालणं, ते एक त्यांचं आमच्या तात्या म्हणजे वडिलांचे वडील, त्यांचा तो भयंकर हे होता की कोणी असेल आमच्या घरून उपाशी पोटी गेलं नाही पाहिजे. त्याच पद्धतीने लग्नातही सगळ्या तालुक्याला बोलवणं, तो एक त्यांचा त्यातून एक करण्याची जी भावना असते लोकांसाठी निस्वार्थीपणे, ती झळकते. असं प्रत्येक उदाहरणं द्यायचं झालं तर प्रत्येक व्यक्तिमत्वाची वेगवेगळी उदाहरणं मी देऊ शकते, रात्रभर चालू शकते. परंतु मी या माझ्या शब्दांना आणि भावनांना विराम देते. बापू साहेबांचे स्वप्न राहिलेले जे आहेत, माझे सगळे भाऊ वर्षभर झाले कोणी हल्लेला नाही, ताईंसोबत तसाच उभा आहे. ते सगळे पूर्ण करतील. आणि मी तर इथे आहेच आहे, मुलगी म्हणून तर मी आहे, पण हे सगळे बापूंचे मुलं हे नेहमीच त्यांचे स्वप्नांची पूर्तता करतील असं मी बोलू इच्छिते. आणि आज उपस्थित सर्व नेते मंडळी, सगळे ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी यांच्या मी आल्याबद्दल ऋणात राहते आणि माझ्या शब्दांना अल्पविराम देते. धन्यवाद वैदेवी. अत्यंत भावपूर्ण वातावरणात बहिणीने आपल्या भावना व्यक्त केल्या, आपल्या नात्याचा उलगडा केला. यानंतर माझे आमदार ऋषिभूषण सागररावजी पाटील. स्वर्गीय उदय बापू एक सर्व नेते कार्यकर्त्यांनी आणि नंतर जी बोलली त्याच्यावरून एक सर्वसामान्यांची घट्ट नाद होणारा असा आजच्या उपस्थितीवरून लोकनेता आपल्यातला हरपलेला आहे. 1 वर्ष झालं, मनाला खरोखर पटत नाही. मला या अनुभव भरपूर सांगता येतील. त्याच्यातलं एक राजकीय घटना, नगरपालिका अति शाश्वत आहे, ती फक्त काही आणि काही नंतर बापूंमुळे. म्हणून मला व्यक्तिगत असं वाटतं की मी एक चांगला माझा मित्र हरवलेला आहे. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. साहेब धन्यवाद.
कुटुंब, राजकारण व व्यवसाय या तिन्ही पातळीवर प्रचंड मेहनत व कष्ट करताना बापूंनी कधी खंत व्यक्त केली नाही. निराश झाले नाही की त्यांची दमछाक झालेली दिसली नाही. शून्यातून व स्वकर्तृत्वाने आपलं स्वतःचं विश्व त्याने निर्माण केलं. त्याच्या पाठीशी या संपूर्ण वाटचालीत अगदी सावलीसारख्या उभ्या राहिल्या त्या स्मितात आहेत. पण जीवन प्रवास व साथ अर्धवट सोडून गेल्यानंतर ताई म्हणतात की कष्टातून संसार फुलविला, कष्टातून संसार फुलविला, उरली नाही साथ आम्हाला. कष्टातून संसार फुलविला, उरली नाही साथ आम्हाला. आठवण येते क्षणाक्षणाला अजूनही तुमची, आठवण येते क्षणाक्षणाला अजूनही तुमची. यावे पुन्हा जन्माला, यावे पुन्हा जन्माला. यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय राजू मामा, आमदार अनिल दादा पाटील, नोव्हेंबर राजकीय लोकांचा, खास करून 2019चा दिवस असेल किंवा आजचा दिवस असेल, तसं 28 तारखेला आपल्याला बापू सोडून गेले. आजच विधानसभेचे सदस्य भारत भालके जे आता आमदार आहेत, तेही आपल्याला याच तारखेला सोडून गेले. जीवनात अनेक स्वप्न, राजकीय असतील, सामाजिक असतील, संघटनात्मक असतील, व्यावसायिक असतील, प्रत्येक व्यक्ती आल्यानंतर तो आपापल्या जीवनामध्ये काही ना काही स्वप्न हे बाळगत असतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी अनेक कार्यकर्ते बसलेले, त्याच पद्धतीने कोणाचा भाऊ असेल, कोणाच्या नावामध्ये रावसाहेब असेल, कोणी त्यांना बापू म्हणत असेल. जिल्ह्यामध्ये उदय बापूंच्या माध्यमातून त्यांना असंख्य नावं होती. ज्याला जे जवळचं वाटत असेल ते त्यांना संबोधायचा आणि संबोधल्यानंतर त्याच्यातून आपलेच त्यांना नेहमी करण्याचा गुण त्यांच्यामध्ये सर्वात मोठा होता. बरोबर 1 वर्षापूर्वी हा काळा दिवस उजाडला आणि सकाळी सकाळी हा निरोप आल्यानंतर माझं दुर्भाग्य होतं की त्यावेळी मी अंमळनेरमध्ये नव्हतो. परंतु सर्वात मोठा शॉक ज्या वेळेला ती बातमी कानावर धडकली आणि धडकल्यानंतर काय करायचं असा प्रत्येकाच्या मनामध्ये जसा प्रश्न निर्माण झाला होता, त्याच पद्धतीने तोच प्रश्न माझ्याही मनामध्ये निर्माण झाला. राजकीय क्षेत्रात समजा काम करत असताना 25 वर्ष उदय बापू आणि मी काम बरोबरच केलेलं आहे. एकाच पक्षात आम्ही एकत्र काम केलेलं आहे. ते आपल्याला सोडून जात तोपर्यंत राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही एकत्रच काम केलेलं आहे. पक्षामध्ये स्पर्धाही असते, पक्षामध्ये वैचारिक भेद असतात. कोणी आपल्या पक्षाचे विचार मांडतं, समोरच्या पक्षाचे वेगळे विचार असतात, आपल्या पक्षाचे वेगळे विचार असतात. पक्षामध्येही पक्ष असतात. परंतु ज्याला अजात शत्रू म्हटलं जातं, मला जो काही आतापर्यंतचा अनुभव आहे
पार डांगरच्या ग्रामपंचायतीपासून तर पार देशाच्या लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत प्रत्येक निवडणूक राजकीय क्षेत्रातली त्यांनी अतिशय जवळून बघितलेली आहे, तिला हँडल केलेली आहे. ती कोणाची निवडणूक असेल पक्षाच्या माध्यमातून, त्यात कोण उभं आहे काय उभं आहे याचा विचार न करता त्यांनी सर्व आजपर्यंतच्या जीवनातल्या सगळ्या निवडणुका अतिशय जवळून त्यांनी बघितलेला आहे. चळवळीत निर्माण झालेला कार्यकर्ता आहे. असंख्य चळवळीच्या माध्यमातून दादा काय सांगावं, एवढे काम केलेलं एवढं काम केलेलं आहे सगळ्यांनी मिळून. सुरुवातीला भारतीय जनता पार्टीचं ते माझ्या अगोदरच काम करत होते, परंतु आम्ही एकत्र काम करायला लागल्यानंतर परत वन भारतीय जनता पार्टीला जळगाव जिल्ह्यात होती, त्यातल्या रामळे तालुक्यामध्ये सर्वाधिक होती. परंतु जाळं कार्यकर्त्यांचं विनत तिचं विराट स्वरूप करण्यामध्ये त्यांचा सर्वात सिंहाचा वाटा आणि मोठा वाटा आहे. अनेक मोर्चे काढले असतील, रास्ता रोको केले असतील, शेतकऱ्यांच्या जीवनाकरता असेल, कार्यकर्त्यांकरता असेल, अनेक गुन्हे त्यांनी त्यांच्या अंगावरती घेतले असतील. पक्षश्रेष्ठींनी जर का सांगितलं, नागपूरच्या अधिवेशनामध्ये बराच काळ त्यांचा हा सत्तेच्या विना होता, त्यांचा काय माझाही होता. सत्ता नेहमी विरोधात असायची, पण पक्षश्रेष्ठींनी सांगितलं की आज आपल्याला नागपूरला मोर्चा काढायचा असेल तर त्या नागपूरच्या मोर्चाची तयारी असेल, पार दिल्लीच्या मोर्चाची तयारी असेल, मुंबईला समजा जर का काही मोर्चा काढायचा असेल किंवा आंदोलन करायचं असेल तर कुठलाही विचार न करता बापूंनी सदैव त्याच्यासाठी असंख्य प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये प्रयत्न केले आणि आज भारतीय जनता पार्टीला जिल्ह्यात चांगलं स्थान मिळवून देण्यामध्ये त्यांनी प्रयत्न केले. एक काळ असा होता की ज्यावेळेला ते जिल्हा अध्यक्ष झाले त्यावेळेला भारतीय जनता पार्टीची सत्ता आली, सत्तेबरोबर खासदार निवडून आले, आमदार निवडून आणले, परंतु त्यांच्या स्वभावामध्ये एक सर्वात मोठा दुर्गुण म्हणावा लागेल किंवा राजकीय त्याला परिपक्वता म्हणायची, त्याच्यामधला एक सर्वात मोठा जर का गुण बघितला असेल, व्यासपीठावर स्वतःहून कधी जात नव्हते. आज 2 वेळा जिल्ह्याचं अध्यक्षपद भूषवल्यानंतर असं कधी आपल्याला चित्र दिसलं नसेल. भारतीय जनता पार्टीचा जर का सत्तेतला अध्यक्ष असला तर व्यासपीठावर गेल्यानंतर त्याची खुर्ची शेजारी प्रदेश अध्यक्षाच्या शेजारी असते. परंतु यांच्यामध्ये एक असा गुण होता की कायम पडद्याच्या मागची भूमिका आणि व्यासपीठ कसं सजलं पाहिजे किंवा व्यासपीठाची शोभा कशी वाढली पाहिजे. भले माझं पद किती समजा कद आणि पद दोन्ही गोष्टी किती मोठ्या असल्या तरी सुद्धा त्या बाजूला ठेवून समोरचं व्यासपीठ आणि पक्षाच्या दृष्टीने काय हितकारक असू शकतं असा निर्णय घेणारा व्यक्ती आज आपल्याला या ठिकाणी 1 वर्षापूर्वी सोडून गेलेला आहे. आपल्याला सांगताना मला या ठिकाणी आश्चर्य वाटणार नाही. राजकीय क्षेत्रात काम करत असताना कदाचित त्यांचं पक्षातले पक्ष ज्याला म्हटलं जातं कदाचित आमचं एकमेकाशी जमायचं नाही. कधी कधी आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये भाष्य देखील करायचो, परंतु ज्या वेळेला विचार एकत्र करायचा असेल, एखादी निवडणूक लढवायची असेल, त्यावेळेला उदय बापूंनी असा विचार केला नाही. भले आम्ही इतर वेळी एकमेकाच्या संघर्षामध्ये आपलं आयुष्य काढत असलो तरी सुद्धा राजकीय क्षेत्रात काम करायचं असेल त्यावेळेला उदय बापूंनी आपल्याला लोकसभा लढवायची, आपल्याला विधानसभेची निवडणुकीची तयारी करायची, आपल्याला जिल्हा परिषदची निवडणुकीची तयारी करायची, त्यावेळेला खांद्याला खांदा लावला, योग्य ते मार्गदर्शन केलं. परंतु दादा काही गोष्टी अशा असतात की ज्यावेळेला मी भारतीय जनता पार्टीकडनं विधानसभेला उभा राहिलो, 2 वेळा उभा राहिलो, त्यावेळेला मला असं वाटायचं की हे माझे स्पर्धक आहे, मी त्यांचं ऐकायचो नाही. कधी कधी त्याचा पश्चाताप होतो मला. या माणसाचा जर का मी प्रत्येक शब्द जर का ऐकला असता, त्यांच्या सांगण्यानुसार समजा जर का सगळ्या व्यूहरचना लावल्या असत्या तर कदाचित मी 2009लाच विधानसभेमध्ये तुमच्यावरून मला सदस्य झालो असतो. त्याचा पश्चाताप, त्याची जाणीव, त्याची उणीव ही मला सातत्याने होत राहते. कालांतराने अशी परिस्थिती निर्माण झाली, त्या परिस्थितीला अनुसरून भारतीय जनता पार्टीतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मी प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर ज्यावेळेला तिथं कार्यपद्धती सुरू केली त्याही वेळेला हा विचार यायचा की नाही, आपण 2 निवडणुकांना बापूंचं ऐकलेलं नाही, 3ऱ्या निवडणुकीला 100% आपण त्याचा सल्ला घेतला पाहिजे.
त्या दृष्टिकोनातून मी त्यांना एक मोठ्या भावाच्या नात्याने, जरी पक्षीय समजा आमचे पक्ष वेगवेगळे असते, ते त्यांच्या पक्षाचं काम करत होते, मी माझ्या पक्षाचं काम करत होतो, एक मोठा भाऊ म्हणून सल्ला ज्या वेळेला घेतला त्यावेळेला त्यांनी दिलेला सल्ला हा फार मोलाचा आणि चांगला वाटला. मी विचार केला की आपण 2 निवडणुकांमध्ये ऐकलेली निदान 3ऱ्या निवडणुकीला आपण ऐकलं पाहिजे आणि त्या दृष्टीने वाटचाल केली. आणि आज मला सांगताना आनंद वाटतो की त्यांनी जो दिलेला सल्ला होता त्याला जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला, कार्यकर्त्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि तालुक्याच्या वतीने विधानसभेमध्ये जाण्याची संधी प्राप्त झाली. आज या सर्व गोष्टी सांगताना अनेक आठवणी येतात. कारण हे व्यक्तिमत्व असं एक व्यक्तिमत्व होतं, छोट्यातला छोटा कार्यकर्ता जरी असला आणि मोठ्यातला मोठा जरी नेता असला, एकदा त्यांचं ठरलं मग ते ठरलेलं असलं, ते काहीही ठरलेलं असलं तरी कितीही प्रेशर आला तरी सुद्धा ते डगमगायचं काम कधी करत नव्हते. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी आयुष्यभर आज पक्षाची पाठराखण केली असेल, कार्यकर्त्यांची पाठराखण केली असेल. आज नानाने ज्या वेळेला सांगितलं की वणवण होती कार्यकर्त्यांची, बूथच्या कार्यकर्त्यांना आम्हाला शोधण्याकरता ज्या वेळेला जायची वेळ यायची त्यावेळेला मोठा प्रश्न निर्माण व्हायचा की एखाद्या गावात गेल्यानंतर आम्ही बूथ कसं लावायचं. जरी भारतीय जनता पार्टीचा सत्ता आली, आमदार आमचे झाले, तरी सुद्धा मात्र वणवण मात्र काही मिटत नव्हती. त्यावेळेला बापूंबरोबर अनेक वेळा आमच्या बैठका व्हायच्या, चर्चा व्हायची आणि त्या चर्चेमधनं प्रत्येक गावापर्यंत आपण पार्टी कशी वाढवली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजे असे सल्ले त्यावेळेला दिलेले असतील. असा एकमेव आपला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये असा जिल्ह्याचा एकमेव असा एक कार्यकर्ता जो जिल्हाध्यक्ष 2 वेळा झालेला आहे. 5 रुपयाची पावती जर का फाडायची असेल प्राथमिक सदस्याची तर ती 5 रुपयाची पावती सुद्धा फाडण्याकरता सुरुवातीचा कार्यकाळ तुम्हाला कदाचित याची कल्पना असेल नसेल मला माहिती नाही, परंतु अतिशय वाईट परिस्थितीमध्ये, अतिशय गरीब सर्वसाधारण परिस्थितीमध्ये, गरीब तर नाही म्हणता येणार पण सर्वसामान्य परिस्थितीमध्ये ज्यावेळेला राजकीय क्षेत्रात काम करायला बापूंनी सुरुवात केली त्यावेळी 5 रुपयाची प्राथमिक सदस्याची पावती गावागावापर्यंत जर का पोहोचवायची असेल आणि तिला जर का आम्हाला कार्यकर्त्यांकडे जागेवर जाऊन फाडायची जर का तयारी असेल तर आमच्या दोघांची परिस्थिती असायची की आमच्याकडे मोटरसायकलमध्ये पेट्रोल टाकायला सुद्धा पैसे राहायचे नाही. कधी कधी आम्ही त्याच्यामध्ये राजदूत वापरायचो, राजदूत मध्ये रॉकेट टाकायचो, रॉकेटचा पेट्रोलचा डोस द्यायचो, डोस टाकून मग तिथं त्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचायचो. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचं त्यावेळी काम सुरू झालं. टप्प्याटप्प्याने संघाचे विचार असतील, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये पुण्यात जळगावमध्ये काम केलं. त्याच वेळेला त्यांच्यासोबत ज्या वेळेला ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करायचे त्याच वेळेला मी सुद्धा पुण्यामध्ये एखाद वर्ष मागे असेल त्याच वेळेला पतित पावन संघटनेचं काम आणि संघाच्या माध्यमातून काम त्याही वेळेला मी पुण्यामध्ये करायचो. आणि ज्या वेळेला अंमळनेरमध्ये पुण्यातनं शिकून आल्यानंतर यांच्याशी चर्चा झाली, खऱ्या अर्थाने उद्योगाच्या दृष्टीने असेल किंवा राजकीय क्षेत्राच्या दृष्टिकोनातून असेल त्यांचं मार्गदर्शन आजपर्यंत आम्हाला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आम्हाला सर्वांना प्राप्त झालेलं आहे. मला सांगताना या ठिकाणी दुःख होतं की ज्या वेळेला प्रगतीचे दिवस आले त्याच वेळेला राजकीय परिपक्वता ज्याला म्हटली जाते, राजकीय प्रगती ज्याला म्हटली जाते, आमचे विचार जरी पक्षामध्ये एक असलो तरी खऱ्या अर्थाने ज्या वेळेला जुळायला सुरुवात झाली, आपली राजकीय परिपक्वता कशी असली पाहिजे याच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला आमच्या चर्चा व्हायला लागल्या त्याच वेळेला उदय बापूंनी आपला सगळ्यांचा निरोप घेतला. ही आपल्या अंमळनेरकरांच्या दृष्टिकोनातून किंवा जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठी दुर्भाग्याची गोष्ट या ठिकाणी मला सांगावीशी वाटते. परत एकदा बापूंच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या स्मृती दिनानिमित्त आज या ठिकाणी उपस्थित असलेले कार्यकर्ते त्यांचे विचार आपल्या जीवनामध्ये जेवढं आपल्याला शक्य असेल त्यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत त्यांचे जे विचार समाजाचा समतोल असेल, प्रादेशिक समतोल असेल, संघटनात्मक समतोल असेल या दृष्टिकोनातून त्यांची जी पावलं असायची त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये आपला राजकीय कार्यक्रम
किंवा कार्य अखंड त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण सगळे मिळून करू एवढीच या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. काही व्यक्ती आणि संस्थांनी आमच्यापर्यंत त्यांच्या भावना पोहोचवल्या. त्या प्रथम स्मृती दिनानिमित्त त्या प्राध्यापिका जयश्री दाभाडे, शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीने जयकुमार काटे व उमेश काटे, युवा मल्हार धनगर सेना अमाणे तालुका, देशभक्त मित्रमंडळ, श्रीकृष्ण मित्रमंडळ वड चौक अमाणे, तसेच जळगाव जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया. मित्र हो, स्वर्गीय उदय बापूंचे एक वर्ग मित्र कवी डॉक्टर संजीव कुमार सोनवणे, सध्या ते मूळ अमाणचे आहेत. सध्या धरणगाव हायस्कूलला ते मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून त्याची मराठी अभ्यास मंडळ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे नियुक्ती झालेली आहे. अशा डॉक्टर कवी संजीव कुमार सोनवणेंनी बापूंवर लिहिलेली एक सुंदर कविता आपल्यासमोर मांडतो. उदय बापूस, तुला पाहिले धडपडताना माणसात मी अवतीभोवती, तुला पाहिले मी धडपडताना माणसात मी अवतीभोवती, उदयाचा हा अस्त सकाळी चटका लावून गेला जगती. विद्यार्थी परिषदेतून वेचले लोकहित जनसेवेचे ध्येय, वचनपूर्तीसाठी सतत झिजून कधी न बाळगले मनात भय. परिवर्तनाशी जोडली नाळ आयुष्य झिजले जनसेवेसाठी, परिवर्तनाशी जोडली नाळ आयुष्य झिजले जनसेवेसाठी, वचनबद्ध तू लोकहितास्तव हीच कमाई ठेवली कायम गाठी. संयम विनम्रता विद्वत्तेचा मेरू झटला माणसांच्या हक्कांसाठी, विशाल हृदयी तू स्वयंप्रकाशी दोन्ही लेकींच्या राहिला पाठी. कष्ट सोसले अपार आणिक, कष्ट सोसले अपार आणिक, कमळ फुलविले विश्वात, कष्ट सोसले अपार आणिक कमळ फुलविले विश्वात. अल्पवयातच विकास साधून केला काया पालट जिल्हा, अल्पवयातच विकास साधून केला काया पालट जिल्ह्यात. तूच उदय आणि तूच अरुणोदय, तूच उदय आणि तूच अरुणोदय, सच्चा शोभला तू उदय वा, तूच उदय आणि तूच अरुणोदय, सच्चा शोभला तू उदय वा. आयुष्याच्या क्षितिजावरती चमकत राहील स्मिताताई वा. तुझे अकाली जाणं म्हणजे, तुझे अकाली जाणं म्हणजे सूर्य बुडावा ऐन सकाळी, तुझे अकाली जाणं म्हणजे सूर्य बुडावा ऐन सकाळी. कर्तृत्वाला बापू तुझ्या वाहतो मी या शब्दांची करुण भूपाळी, मी या शब्दांची करुण भूपाळी. यानंतर मी राजू मामा भोळे यांना विनंती करेन आपला सर्ववासी बापूंना अभिवादन करून आज या स्मृती दिवसाच्या निमित्ताने आमदार अनिल दादा, माझे आमदार साहेबराव दादा, स्मिताताई, सर्व पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी, माता बंधू भगिनी, खरं सर्वांनीच आपल्या भावना व्यक्त केल्या आणि भावना व्यक्त करत असताना, अनुभव सांगत असताना मी एक कार्यकर्ता म्हणून बापूंबरोबर मलाही 6 वर्षे मी शहराचा महानगराध्यक्ष, बापू ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष होते. 6 वर्ष आम्ही बरोबर काम केलं आणि काम करत असताना मला वाटतं मग दूध संघामध्ये सुद्धा मी बरोबर होतो आणि विविध अनुभव मला वाटतं बापूचे खरं सांगता येते. बापू खरं एक सच्चा कार्यकर्ता होता, बापू एक सच्चा मित्र होता आणि एक लोकसेवक नेता पण बापूसाहेब होते. या माध्यमातून खरं पाहिलं असेल तर बापूंनी एका खेड्यागावापासून, ग्रामपंचायतीपासून तर राष्ट्रीय कार्यकारिणीपर्यंत, केंद्रापर्यंत मला वाटतं त्यांनी सहकार्याच्या माध्यमातून, समाजाच्या सहकार्याच्या माध्यमातून त्यांनी मजल गाठली आणि एकमेव असा कार्यकर्ता असेल एका छोट्याशा गावापासून तर दिल्लीपर्यंत मला वाटतं बापूंनी पदाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचा एक प्रयत्न केला. काही वक्त्यांनी खूप अनुभव सांगितले की काम करत असताना बापूंचे अनुभव, आणि मला वाटतं खरं जर कसे असेल तर शोकांकुल आज जेथे आलेले
खरे बापूंची आठवण म्हणून हीच पावती देते. माणूस किती वर्ष जगल्यापेक्षा तो कसा जगला, या समाजाला काय देऊन गेला, समाजासाठी काय केलं, मला वाटतं हे खूप महत्त्वाचं असतं. शेवट विधीचं लिखले असतं की ते कोणी टाळू शकत नाही. बापूंचं आयुष्य तेवढं असेल, त्याच्यामुळे आपण तुम्ही काही करू शकत नाही. आपण हलपत झालो, पण या माध्यमातून एक चांगला मित्र, मला वाटतं आज भारतीय जनता पार्टीचा एक चांगला नेता या माध्यमातून गमावलेला आहे. ही पोकळी कधी भरून निघणार नाही. पण खरं जर श्रद्धांजली असेल तर कार्यकर्ता म्हणून जे बापूंनी समाजाचे खूप वक्त्यांनी सांगितलं की सहकारमध्ये राजकारणाच्या पलीकडे जाऊन राजकारणाचे जोडे बाहेर काढून या गावाचा विकास, तालुक्याचा विकास, जिल्ह्याचा विकास असेल, या समाजाचा विकास असेल, याच्यासाठी आम्ही एकत्र येऊन हे समाजाचं कल्याण कसं करता येईल. मला खरं पाहिलं असेल तर बापूंचं जे काही संस्काराचं माध्यम होतं की त्याग, सेवा आणि समर्पण, मला वाटतं ह्या 3 गोष्टीसाठी बापूचं नक्कीच लागू होतं. कारण बापूंनी सतत सेवा देण्याचा प्रयत्न केला, त्याग देण्याचा प्रयत्न केला आणि मला वाटतं सेवाच्या माध्यमातून सतत जनतेमध्ये संवाद साधून जनतेचे छोटे मोठे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी मला वाटतं मुख्यमंत्र्यापर्यंत तर केंद्रापर्यंत भांडण्याचा प्रयत्न केला. सत्ता कोणाची गास होणार, पण या समाजाची बांधिलकी लागते. मी या समाजासाठी काय केलं पाहिजे, मी माझ्या गावासाठी काय केलं पाहिजे, या प्रयत्नाने मला वाटतं बापूंनी सतत प्रयत्न केला. आणि या प्रयत्नाच्या माध्यमातून खरं असं म्हटलं तर मला वाटतं अगोदरच्या वक्त्यांनी म्हटलं की प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो विकासामागे, पण मला वाटतं ताईंच्या विकासामागे बापूंचा नक्कीच हात होता, बापूंचे आशीर्वाद होते. आणि ज्या वेळेला एका स्त्रीला जिल्हा परिषद पासून ते जिल्हा परिषदच्या नामदार बनवलं, आमदार बनवलं, खरं मला वाटतं ही कार्यकर्त्यांची पावती असते. सर्वसामान्य कुठलाही राजकीय वारसा नसताना इतक्यापर्यंत जाणं खरे कार्यकर्ते त्या समाजाचे आशीर्वाद असतात. आणि ज्या वेळेला तुम्ही समाजात काम करता त्यावेळेला मला वाटतं ही जनता आपल्याला आशीर्वाद देते. हीच खरी बापूंची कमाई होती. त्या कमाईच्या माध्यमातून आपण बापूंच्या माध्यमातून तर आपण काम करण्याचा प्रयत्न केला, पण खरं या माध्यमातून बापूंनाच खरं आदरांजली ती होईल की स्मिताताईच्या माध्यमातून बापूंचे जे स्वप्न असतील ते आपण पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करूया. वाघ परिवाराच्या पाठीमागे उभं राहण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. सर्व पक्षीय नेते, खरं मी माझे आमदार दादांचं खरं धन्यवाद देईल की दादा आपण इथे बापूच्या स्मारकासाठी जागा दिली आणि मला ते स्मारक चांगल्या मोठ्या प्रमाणात आपण सर्व मिळून हातभार लावतो पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करूया. खरं ती श्रद्धांजली दादांना धन्यवाद देतो की आपण दादा जागा दिली, पुढाकार घेतला. कारण शेवट काही गोष्टी अशा असतात की कामाची पावती असते की येणारी पिढी, येणाऱ्या 2 पिढ्या जर आपल्याला आठवण ठेवत असतील तर ते स्मारक असतं. कारण नवीन येणाऱ्या पिढीला हे स्मारक काहीतरी प्रेरणा देत असतं. कारण बघत असाल की तुम्ही ज्या व्यक्तीचं स्मारक होतं, ज्या भावना निर्माण होता की स्मारक कोणाचं व्हावं, ज्याचं या समाजासाठी योगदान असतं. कदाचित आमच्या आजोबाची पुण्यतिथी आम्हाला आठवत नाही का, आठवत नाही कारण समाजासाठी योगदान नसतं, पण ज्याचं स्मारक बनण्याच्या समाजात भावना निर्माण होतात की ज्या व्यक्तीचं समाजासाठी योगदान असं अशा व्यक्तीचं स्मारक होतं. मला वाटतं खरं तीच श्रद्धांजली आपल्या माध्यमातून बापूंना होईल. पुन्हा मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या वतीनं, आमच्या जळगाव मतदारसंघाच्या वतीनं, JDC बँकच्या डायरेक्टर म्हणून जिल्हा बँकच्या वतीनं आणि दूध संघाच्या वतीनं आणि आदरणीय खासदार उमेशदादा पण येणार होते पण अभ्यास वर्गाला होता त्यांच्या वतीनं, आदरणीय नेते गिरीश भाऊंच्या वतीनं, या सर्वांच्या वतीनं बापूंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. ओम शांती. यानंतर मी वाघ परिवाराच्या वतीनं भैरवी पलांड्याला विनंती करेन की आपण ऋण व्यक्त करायचं आहे. त्यानंतर 2 मिनिटं श्रद्धांजली वाहूया आणि मग हा कार्यक्रम संपेल. चाळीसगाव येथील युवा तरुण यश देशमुख हा शहीद झाल्याबद्दल त्याला देखील आपण श्रद्धांजली अर्पण करू. पुन्हा विनंती आहे की आपण बापूंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करू शकतात. या काही
संस्था रत्नप्रकाश बहुउद्देशीय संस्था देखील निवृत्त शिक्षक संघटना युवा सेना प्रमुख युवा सेना प्रमुख श्रीमंत आहे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष व शहराध्यक्ष तालुकाध्यक्ष आवाज फाउंडेशन युवराज मित्रमंडळ धार महाराष्ट्र शेतकरी उत्पादन उत्पादक कंपनी राहण्याचे डेव्हलपमेंट ॲग्री इंडियन शेतकरी उत्पादक कंपनी राहणे त्यामुळे आपण एज्युकेशन सोसायटी चेअरमन श्री सुभाष देवी वाल्याकर व अभिजित सुभाष वाल्याकर तसेच आम्ही तालुका फोटोग्राफर संघटनेच्या वतीने देखील भाव व्यक्त झालेल्या परेशन दुकानदार संघटनेतर्फे ग्राम विकास संघटन ग्राम विकास शिक्षण मंडळ देखील भावना विद्यार्थी महिला उत्पादक सहकारी संस्था मर्यादित मिसळणे माजी सभापती पाटोदा परिसर विकास मंच पाटोदा ठाकूर समाज आंदोलनाच्या वतीने किसान काँग्रेस तालुका व जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीने देखील भावना निसर्ग ग्रामपंचायत